हॅलो, बघा पुढला प्रश्न काय दिलाय बाळांनो, अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं. सॉल्व्ड एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस सेट 2.4 पेज नंबर 40. पुस्तक पान नंबर 40 वर सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत. कुणासाठी? तर प्रॅक्टिस सेट 2.4 च्या आधी जो सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ती गणित सोडवून देतो. सॉल्व्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथडनं काय करायचं, फॉर्म्युला व्यवस्थित आठवणीत ठेवायचा, चिन्ह चुकली नाही पाहिजेत, त्याचं प्रॅक्टिस झालं पाहिजे फॉर्म्युलाच. इक्वेशन बघा, एक्झाम्पल 1 इक्वेशन काय दिलंय, m² मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. पेज नंबर 40 वरचा प्रश्न दिलेला आहे बाळांनो. सोल्युशन दिलेलं इक्वेशन घेतलं आणि कम्पेअर विथ, ह्या इक्वेशनला कम्पेअर करायचं आणि एबीसीच्या किमती काढायच्या. एबीसीच्या किमती काढल्यानंतर आपल्याला b² मायनस 4ac ची किंमत काढून घ्यायची. का काढून घ्यायची? तर आपल्याला त्या इक्वेशनमध्ये b² मायनस 4ac ची किंमत भरावी लागणार आहे. मग त्याची किंमत काढा आणि डायरेक्ट किंमत भरली तरी चालेल. गणित व्यवस्थित सोडवून देतो बाळांनो. इक्वेशन लिहून घ्या. m² मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर विथ, कोणत्या इक्वेशनला कम्पेअर करायचं? तर am² मायनस प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. आता आपण a ची किंमत किती येणार बा, कोएफिशिएंट नसेल तर 1 असतो, देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू मायनस 14 आणि c इज इक्वल टू 13. 13 किंमत आली, म्हणजे abc ची किंमत काढली. आता आपण पुढं b² मायनस 4ac ची किंमत काढूया. b चा वर्ग म्हणजेच मायनस 14² मायनस 4 इंटू a, a ची किंमत 1 इंटू c 13 वजा 14 चा वर्ग. बाळांनो, जर समजा 14 चा वर्ग, 25 चा वर्ग, कुठलाही वर्ग जर पाठ नसेल, गडबडीनं वर्ग जर पाठ अर्धवट असेल तर तो मांडून जाताना पुढं गणित पूर्णपणे चुकतं. 14 चा वर्ग पूर्णपणे गुणाकार करायचा सरळ. मग भले तो 2 चा वर्ग असू दे, 5 चा वर्ग असू दे, वर्ग पाठ आहेत. परफेक्ट असेल तर बघा, नसेल तर सरळ गुणाकार करा, असेल तरी पण गुणाकार करा. 14 गुणिले 14, 14 चोक 56, 5 झालं. 14 एक्के 14, 15 16 17 18 19. 14 चा वर्ग किती आला? 196. वजा वजा अधिकचा गुणाकार वजा 13 चोक 52. आता दोघांची वजाबाकी, हितच वजाबाकी करायला, अंकाखाली अंक लिहायचं व्यवस्थित. 6 मधून 2 गेलं 4, 9 मधून 5 गेलं 4, 81 1 144. b² मायनस 4ac ची किंमत आली. आता आपल्याला इथं व्हेरिएबल कोणतं दिलेलं आहे बघा, चल x आहे का, y आहे का, p आहे का, m आहे. तर m दिलेलं आहे. ह्या गणितात थोडंसं चुकण्याची शक्यता काय असते, ह्या मधल्या टप्प्यात आपल्याला व्हेरिएबल घेत नाही आपण, आणि चुकून आपण काय करतो, x बरोबर लिहितो. मार्क्स गेली. आपल्याला व्हेरिएबल m दिलंय, m मांडायचं. मायनस b
प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस कंस टाकायचाच, कंस टाकायचा, कंस नाही टाकला तर हे वजा चिन्ह एकदाच राहील पण त्याचं अधिक चिन्ह होणार आहे पुढं, म्हणून ह्याला कंस टाकायला विसरू नका. बी, आता बीची किंमत -14 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काय आली 144 अपॉन 2 इंटू ए, ए ची किंमत किती आहे 1. इज इक्वल वजा वजांचा गुणाकार अधिक, अधिक वजा 144चा स्क्वेअर रूट 12 बेक बे. मग आता आपल्याला दोन उत्तर काढली पाहिजेत. 14 प्लस 12 अपॉन 2 और m इज इक्वल टू 14 मायनस 12 अपॉन 2. दोघांची बेरीज 4, 5 आणि 6, 1 आणि 1 2. बेक बे बेत्रिक 6, 14 रुपयातनं 12 रुपये गेलं, 2 रुपये शिल्लक राहिलं. इज इक्वल टू 1. m is equal to 13 and m is equal to 1 are the roots of given quadratic equation. आता 13 आणि 1 उत्तर आलेलं आहे का, दिले कंपेअर केलं, एबीसी ची किंमत काढली, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली, मायनस बी ब्रॅकेट मध्ये टाकला, कंसात टाकलेला आपण, कंसात मायनस झालं, मायनसचं प्लस 2 आलं, प्लस मायनस सेपरेट केलं आणि 13 and 1 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.